सामना शेवटचा तुमच्या समोर. कृपया करून स्कोरर या. काल देखील असे 4 चेंडू पडले, स्कोरर उपलब्ध नव्हते. कृपया करून या. सामन्याला होती ती सुरुवात. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाज अमर ठाकूर. अंपायरचा ग्रीन सिग्नल. स्ट्रायकिंग एंडला राजेश म्हात्रे. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतात ते योगेश म्हात्रे. म्हात्रेपाड्याच्या विरोधात सोनारपाडामध्ये लढतीला सुरुवात. लेगस्टंपचा बाहेर निघाले होते अगोदरच. या ठिकाणी आपण बघितलं तर फटका बनवण्याचा प्रयत्न करत होते. लेगस्टंपचा बाहेर चेंडू जास्त. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने झालेली आहे ती सुरुवात डावाला. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग म्हात्रेपाडा करत असताना अन्वी 11 म्हात्रेपाडा. दिनेशजी भोईर जे नेवाळीचे आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. इनसाइड आउट. सच अ क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. चेंडू सीमा पार. धावा 4. चौकार. संदीपजी मडवी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. 5 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू स्क्वेअर आला आणि त्यानंतर आलेला इनसाइड आउटचा एक सुंदर फटका. राजेश म्हात्रे या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं तर अशाच पद्धतीने त्याने सुरुवात केली होती. यावेळेला थांबला. त्यानंतर राखून टप्प्याचा चेंडू पंच करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूला अडवलंय त्या ठिकाणी. सिद्धेश पोहोचला चेंडूवरती उचलून फेक करतोय. धावा मिळतात त्या 2. फटका चांगला आणि क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 7 या आकड्यावरती. आमच्या समोर स्कोररच्या भूमिकेमध्ये सध्या राहुल पाटील आहेत. अष्टपैलू. बोपरच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला परंतु दुसऱ्या फेरीमध्ये गावदेवी क्रिकेट संघ बोपरला या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं. उद्या पहिला सामना तुमच्या समोर असेल तो उसरकर वर्सेस गेसर. 6:30 ऑन शाप तुम्हाला पोहोचायचं या ठिकाणी. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वाडेकर आणि आगासन 7 वाजता. चारही संघाने याची नोंद घ्या. दिलेल्या वेळेवरती तुम्हाला उपस्थित राहायचंच आहे. थोडं स्पीडअप. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अन्वी 11 म्हात्रेपाड्याचे पुरस्कर्ते दिनेशजी भोईर साहेब नेवाळीचे. त्यांच्याकडून असतील ते 2000. 3 चौकारांसाठी देखील 2000. 7 धावा. अमर उडवलाय. स्लॉट मध्ये आल्याबरोबर चेंडू गेला तो या प्लॉटच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा राजेश म्हात्रेचा हा म्हात्रेपाडा ब्रँड. षटकार. अमरवरती हल्ला बोल पाहायला मिळतोय. आक्रमण आपण बघू शकाल. राजेश फ्रंटफूट वरती आला. ऑफस्टमचा बाहेर निघाला. त्यानंतर आपण बघू शकाल पुन्हा बॅकफुटला जात असताना बरोबर बॅटचा फ्लो खांद्याच्या पाठीमागे आला. सुंदर फटका. ज्या फटक्यामध्ये टायमिंग जुळलं होतं, प्रॉपर होतं, त्याने चेंडूला मिड विकेटच्या बाहेर ट्रॅव्हल करण्यास भाग पाडलं. 6 धावा. धावफलक 13 वरती. आवाज आपण बघू शकाल प्रेक्षकांचा येत असताना. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. एक सामना जिंकला. महत्वपूर्ण पहिला सामना होता. दोन्ही सामने जिंकल्याबरोबर त्यांनी आपण बघितलं तर द्वितीय फेरीमध्ये प्रवेश आपला दाखल केलेला आहे. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये कव्हर्स तुम्हाला पाहायला मिळते. पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग सोबत तुम्हाला मिड विकेट आतमध्ये पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. शॉर्ट स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. कॅच ड्रॉप. च्या वेगाने ते धावले. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले ते राहुल. 1 धाव. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 14 या आकड्यावरती. 14 रन्स. धावांचा वेग पाहायला मिळतोय. मध्यरात्र जरी उलटलेली असेल, 2:30 वाजून देखील गेलेल्या 2 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. आपण बघू शकाल बॉडी कुठेतरी अगोदर थंड पडलेली असेल. सामन्यामध्ये जसा उतरला राजेश, आपोआप माहोल त्याने गरम केलं. कारण जे फटके त्याच्या बॅटमधून आपण बघितले, चौकार षटकार,
धावसंख्या 14 4 चेंडूंमध्ये आलेली आहे. परिवर्तन करतात जसा स्ट्रायकिंग एंडला योगेश आला, मिडॉन आतमध्ये बोलवलं अमरने. आपण या ठिकाणी रचलेला आहे डीप मध्ये मिड विकेट आणि त्यासोबत स्क्वेअर लेग तयार. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुट लावून कट करतात. डीप मध्ये हा चेंडू चालल्याबरोबर कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक देखील पाठीमागे गेला. सुंदर जल टिपण्यात आलाय तो सिद्धेश कडून. धक्का पहिला. बॅटिंग करणाऱ्या अन्वी 11 जय बोलनाथ मात्रे पाडाला बाद होतात फलंदाज योगेश. चांगला झेल या अगोदर सुंदर त्या चेंडूला देखील अडवलं होतं एक्स्ट्रा करूमध्ये. कव्हर्स मध्ये यावेळेला सुंदर झेल टिपला. अमरला पहिलं यश. शून्यावरती बाद झाला. गोल्डन डक योगेश तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत योगेश यांचे बंधू मच्छिंद्र. शेवटचा चेंडू आणि जो फेस करेल राजेश मात्रे स्ट्रायकिंग एंडला. स्लॉकस्वीपचा प्रयत्न करण्यात आला. फाईन लेगचा रिझन मधून हा चेंडू डीप मध्ये चाललाय तो सीमा पार. 4 धावा मिळतील. षटकाची सांगता पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या आहेत त्या अन्वी 11 जय भोलेनाथ मात्रेपाडासाठी 18. गतवर्षी जर आपण बघितलं तर पहिलं वर्ष गतवर्षी आपण जर बघितलं तर दोन्ही संघ सेकंड राऊंड मध्ये समोरासमोर होते आणि तेव्हा मात्र सोनारपाडा हावी राहिला होता मात्रेपाडावरती. सोनारपाडाने विजय मिळवला होता. पर्व दुसरं आणि आता पुन्हा एकदा आपण बघू शकाल हा सामना तुमच्या समोर. दोन्ही संघ समोरासमोर आलेले आहेत. जिथे पहिला डाव सुरू आहे आणि पहिलं षटक राहिलं ते मात्रेपाडाच्या नावावरती अर्थातच राजेश मात्रेच्या नावावरती. त्यांनी 5 चेंडूंचा सामना केला. 17 उभारला. एक एक्स्ट्रा चिरंजी वाईड आणि एका चेंडूवरती विकेट मिळवली ती अमर ठाकूरने. 18 धावसंख्येचं मागणं षटक आलेलं आहे ते रिद्धेश. लेफ्ट आर्म मीडियम पेस. तयार होत असताना तुम्हाला पाहायला मिळतील लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. अपील या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाकडून परंतु टप्पा पडल्याबरोबर चेंडू नक्कीच बाहेरच्या बाजूने बॅटच्या जवळून गेला. बघू शकाल कशा पद्धतीने बॅकफुटला गेले. चेंडू मात्र त्यांच्या वासून दूर गेला. टप्पा पडल्याबरोबर बाहेर. सुंदर चेंडू पहिला. वेगावरती तितकी रिक्स घेत नाहीत रिद्धेश परंतु वन घेणारे चेंडू सातत्याने त्यांच्याकडून पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग मध्ये टर्न केला. गुड फिल्डिंग बाय कॅप्टन अनिकेत. फिकी करण्यात आले लगेचच. स्ट्रायकिंग एंडला चेंडू आपण बघू शकाल झिग झॅक वन घेत असताना येत असताना धाव मिळते एक. एका धावेच्या साह्यानं धाव फलक 19 करंट रन रेट 14.225. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला 63 पाहायला मिळेल. याच करंट रनने बॅटिंग केली तर मात्रेपाड्याच्या फलंदाजांनी 19 झालेले आहेत. एक गडी बाद. तयार होत असताना पुन्हा आपण बघू शकाल रिद्धेश महत्वपूर्ण फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला जो सेट झालाय अटॅक त्याने केलाय. 5 चेंडूंमध्ये 17 उभारलेला आहे तो राजेश. ओ डाऊन दी ग्राउंड राजेश राज या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा आणखी एक दर्जेदार फटका. 6 धावा षटकार. चेंडूची मागणी त्या ठिकाणी करण्यात येत आहे. चेंडू आपण द्या. थांबला. बॅकफुटला गेला. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने चेंडूला हॅमर करण्यात आलं.
जोरदार प्रहार जो लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना आपण बघू शकाल चेंडू जरी सीमारेषेच्या बाहेर गेला, कदाचित आमच्या कॅमेरामॅनला माहीत असावं चेंडू कुठे त्या ठिकाणी लपून बसलाय. इतका स्पष्टपणे त्यांनी कॅप्चर केलेल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर देखील. सुंदर आमचे कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळतील त्या ठिकाणी विपुल पाटील आणि या साईडला निलेश पाटील. सध्या आपण बघितलं तर आमचा ऑपरेटर पंकज दादा आहेत, माफ करा भूषण दादा आणि करण गायकवाड. पहिल्या दिवसापासून मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील आणि स्टेज कॅमेरा हँडल करतायत ते हरेश. टॉस करण्यात आलं तर चेंडूला ड्राईव्ह करतात. अटॅक तर पाहायला मिळतोय राजेशचा, परंतु त्यासोबत टेम्परामेंट संयम देखील पाहायला मिळतोय. मॅचवर क्रिकेट खेळत असताना फलंदाज षटकारासोबत एकेरी धाव, एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक 26-26 वरती. सुंदर फलंदाजी आपण बघू शकाल. डावाला पुढे नेतात माहिती आहे. सोनारपाडाने नाबाद 67 चेस केलेले आहेत. सो या संघाच्या विरोधात आपल्याला चांगली धावा उभारावा निश्चितपणे लागतील. हो करण्यात आलाय शॉट फाईन लेगला बेधून चेंडू चाललाय तो डीप मध्ये, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर करून क्षेत्ररक्षक वेगाने. सेकंडचा कॉल आहे, मच्छिंद्र धावतायत. पावलं थोडे अडखळले परंतु शेवटला वेग पकडला. पॉवर जनरेट करत असताना दुसरी धाव त्याने पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक 28. चेंडू अजूनही शिल्लक आहे तो 1. रिद्धेश यांचे षटक आतापर्यंत धावसंख्येचं. एका चेंडूचा खेळ शिल्लक परिवर्तन आपण बघू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हरसह तुम्हाला पाहायला मिळतो ऑन साइडला डीप लॉंग ऑन. त्यासोबत तुम्ही बघू शकाल तर ते फाईन लेग देखील ठेवण्यात आलं. थर्ड मॅन मध्ये हा चेंडू त्या ठिकाणी भावेश चेंडूला थांबवतात. एकदा मिळते षटकाची सांगता दुसऱ्या धाव फलकावरती. एक गडी बाद. अन्वी 11 जे बोलवण्यात मात्र पडायची धावसंख्या 29. बत्तीस ग्रामीणचे संघ तुम्हाला या दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेच्या पाहायला मिळतात. फ्लड लाईट क्रिकेट विद्युत प्रकाश झोतामधली ही स्पर्धा गावदेव क्रिकेट संघ बोपर आणि जे बजरंगबली 9 तरुण मित्रमंडळ बोपर आयोजित बोपर चषकाचं दुसरं पर्व मानव सिरीज साठी तुम्हाला ही दुचाकी पाहायला मिळते. हिरो HF100 जे मला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आज ज्यांचं आपण बघू शकाल या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष दादा सरकार वीगरचे पंढरीशेठ फडके यांनी पुरस्कृत केलेली आहे. आणि त्यासोबत उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी देखील स्पोर्ट्स शूज देखील या स्पर्धेमध्ये आहेत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं तुम्ही बघितलं तर 1,50,000 1.5 लाख आणि सेकंड तुम्हाला पाहायला मिळतं 1 लाख 1 लाख आणि तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 50,000 50,000. षटक तिसरं पहिल्या सामन्याचा सामनावीर ॲज अ बॉलर पहिला चेंडू घेऊन. गती कमी ऑप्शनचा बाहेर थोडा थांबला फलंदाज. लेफ्ट करण्यात आला चेंडूला व्हाईट बॉल. दोघंही राईट हँडर आहेत. आणखी एका लेफ्ट हँडर या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या कॅप्टन कडून. मोर्चावरती आपण बघू शकाल तिसऱ्या षटकामध्ये व्हाईट यॉर्करचा प्रयत्न अनसक्सेसफुल. स्विचिटचा प्रयत्न होतो. थर्ड वन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पैकी करण्यात आले नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु धाव मिळेल सहजरित्या आपण बघू शकाल. एका धावेच्या साह्यानं धाव फलक पुढे जात असताना 31 धावा. षटकाची सुरुवात स्क्वेअर बॉलने झालेली आहे, व्हाईट बॉलने. 1 रन येते मच्छिंद्रच्या बॅटमधून. राजेश महत्वपूर्ण फलंदाज. 7 चेंडूंमध्ये 24 वरती ते खेळतात. त्याची विकेट मिळवावीच लागेल. तो जर उभा राहिला तर इथून धावा जास्त बनतील आणि त्यासाठी रिद्धेश जो लेफ्ट हँडर आणि त्याच्यानंतर समीर पाटील आणखी एक लेफ्ट हँडर मीडियम पेसर. ऑनसाइडला गॅप मध्ये खेळतात काऊ कॉर्नरला. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि गॅप मधून चेंडू सीमा पार. 4 धावा. आहे डीप मिड विकेट आहे आणि आपण बघू शकाल तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. सो गॅप काऊ कॉर्नरची दिसली त्या ठिकाणी राजेशला आणि तिथून हा चेंडू आला तो सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्वीपर कव्हर आहे. लॉंग ऑफ देखील ठेवण्यात आले. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. परिवर्तन एक्स्ट्रा कव्हर सरकत असताना शॉर्ट कव्हर मध्ये
आणि तुम्हाला आता पाहायला मिळेल डीप मध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आलेला आहे. 4 लावतात ऑन साइडला. लॉंग ऑन सह तुम्हाला आता काऊ कॉर्नर पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग मधून बॅकवर्ड झालेले क्षेत्ररक्षक मिडवे कडून थोडेसे बाजूला सरकत असताना कॅप्टन त्या ठिकाणी अनिकेत. धावसंख्या 35, 35 धावा. या छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. धावा रोखायच्या पहिल्याच डावामध्ये. दुसऱ्या बाजूने राजेश आक्रमक झाला. 8 मध्ये 28 वरती ते खेळतात. सामना 4 षटकांचा 35. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू स्विच हिट. कमी गतीने पूर्णपणे बीटच केलं होतं या ठिकाणी आणि हा फटका आपण बघू शकाल. सरळ बॅटने धावा येत असताना प्रयत्न करण्यात आला आणि चांगला चेंडू जो लेग स्टंपचा बाहेर पडला बरोबर आतमध्ये आला. पहिला आपण बघू शकाल हा आणि राजेश अगेन्स्ट आलेला पहिला निर्धाव चेंडू. सुंदर माहिती राहुल पाटील आम्हाला निश्चितपणे देत असताना आमचे ऑफिशियल स्कोरर. क्लीन बोल्ड. वेगाने हा चेंडू आला आतमध्ये आणि सरळ यष्टांवरती आदळलाय. धक्का दुसरा. अन्वी 11 जय बोलनाथ मात्रे पाळाला. फ्रॉम राऊंड द विकेट आले. शफल झाला तो ऑफस्टंपचा बाहेर निघाला. क्रॉस बॅट या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मिस झाले. बॅट आणि पायाचा मधून ऑफस्टिक वरती हा चेंडू आदळला. विकेट समीर पाटील यांना मिळते ती पहिली आणि दुसरा धक्का मात्रे पाडाला. राजेश योगदान 8 चेंडूंमध्ये 28. ग्रेट नॉक. सुरुवातीला या ठिकाणी आपण बघू शकाल जी चिंगारी त्यांनी छेडली होती. खरं तर धावसंख्येचा वनवा पेटवणं सुरुवात तर निश्चितपणे त्याने केली होती. 28 वरती थांबला तो बाद झाला. 35 वरती दुसरी विकेट मात्रे पाडाची आणि आलेला आहे स्लॉगर पॉवर हिटर अल्तेश मात्रे 4थ्या क्रमांकावरती. ऑफस्टंपचा बाहेर होता. ड्राईव्ह करण्यास भाग पाडलाय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता डीप मध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक थोडासा फंबल बरोबर सेकंडचा कॉल आहे. पैकी स्ट्रायकिंग एंडला धावतो अल्पेश. पैकी कव्हर करू शकले नाही रक्षक. धावा 2 मिनिटांत आणि दुहेरी आकड्यासोबत हे धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. 37. नाव पहिला सुरू आहे. आपण बघू शकाल प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही बघितला तर 59 14.40 चा करंट रनरेटने सुरू असलेले धाव फलक च्या वेगाने पुढे चाललंय. 37 वरती तुम्हाला आपण बघू शकाल सध्या धाव फलक मात्रे पाडाचं. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितल्या 11 धावा आल्या होत्या. समीर पाटील कमी गती आणि त्या गतीने या ठिकाणी आपण बघू शकाल फसवलं फलंदाजाला. डॉट बॉल. षटकाची सांगता कमबॅक करण्यात आलं. आपण बघू शकाल पहिल्या 3 चेंडूंमध्ये धावा खर्च करण्यात आला. त्या 6 धावा आणि त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या विथ 1 विकेट. फक्त 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या या षटकामध्ये. 1 विकेट जी महत्वपूर्ण राजेशची तो माघारी परतला आणि त्याचं संपूर्ण श्रेय पूर्णपणे समीर पाटील यांना. पहिला डाव सुरू आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही या ठिकाणी उरलेला आहे. पुन्हा एकदा मी महत्वपूर्ण अनाउन्समेंट करेन. उसरकर आणि घेसर ऑन शार्प 6:30 PM तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट करायचंच आहे उद्याच्या संध्याकाळी. उसरकर आणि घेसर 6:30 वाजता. वाडेकर आणि आगासन 7 वाजता. चारही संघ दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला उपस्थित राहायचं. अन्यथा पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर जुनडोंबिवली आणि गारिवलीमध्ये उपोपांत्य फेरी. हेदुडणे आणि देसाईमध्ये उपोपांत्य फेरी मधला सामना पाहायला मिळेल. चंद्र तुम्ही बघू शका स्क्रीन वरती शुभ्र पांढरा. डोळ्यांनी बघितलं तर शुभ्र पांढरा. स्क्रीन वरती बघितल्यावरती थोडा तुम्हाला ग्रे पाहायला मिळेल. 37 धावा 2 गडी बाद. परिवर्तन या ठिकाणी आपण बघू शकाल होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये डीप मध्ये अमरला आता त्या ठिकाणी प्रमोशन देण्यात आलेलं आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. बाबेश इनफिल्ड मध्ये यस्टांच्या पाठीमागे दत्ता ठाकूर यांना आपण बघता. या षटकामध्ये आलेल्या त्या मोल पाटील 37 झालेल्या आहेत. 6 चेंडूंमध्ये अजूनही दोघंही आपण बघू शकाल तर स्लॉगर आहेत. दोघांवरती जबाबदारी आहे. जी सुरुवात राजेशने केली आहे त्या सुरुवातीला पुढे नेत असताना जसा बांधकाम पाया आपण म्हणू शकाल राजेशने केला धावसंख्येचा.
आता कळ चढवत असताना इथे फलंदाज अल्पेश म्हात्रे आणि मच्छिंद्र म्हात्रे कशा पद्धतीने कामगिरी करतील. समोर अमोल निर्णायक षटक पहिल्या डावामधलं, या षटकातला पहिला चेंडू घेऊन फुलर लेंथ जो आपण बघू शकाल चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला मिस झालेले आहेत फलंदाज. डॉट बॉल पहिला राऊंड द विकेट आल्याबरोबर ऑफस्टंपच्या बाहेर निघाले. त्यानंतर पाय आणि बॅटच्या मधून ऑफस्टंपच्या जवळून हा चेंडू पुन्हा खोलवा टप्पा लॉफ करण्यात आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फक्त म्हणतात प्रेक्षक. लिफ्ट करण्यात आलं चेंडूला लॉंग ऑन सीमा पार, साधावा षटकार. चेंडूची मागणी करण्यात येते. व्हॉलेंटियर सोडा आपलं लक्ष द्या. आमच्या संयोजक येस पाण्याची जागा आहे आणि सर्प साप त्या ठिकाणी असू शकतात. त्या कारणासह आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी नाही आहेत आणि त्याच कारणासह कोणत्या क्षणी चेंडू हरवला, फुटला, भिजला, बदलवला जेव्हा येईल तेव्हा मात्र तुमच्यासाठी नवीन चेंडू या ठिकाणी देण्यात येतोय. 43-42 43 वरती 2 गडी बाद. चेंडू जुनी शिल्लक आहे ते 4. अमोल समोर मच्छिंद्र म्हात्रे. फुलर लेन दांडी गुल आणि आय थिंक बॅट देखील लागली यष्टांवरती. सो क्लीन बॉल झालेले आहेत मच्छिंद्र. अमोलचं प्रत्युत्तर तिसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरी म्हात्रे पाडाची. बास झालेले आता मच्छिंद्र आणि त्यांचेच मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन येतात या संघाचे कृष्णा म्हात्रे. धावा पाहायला मिळतात 43 43 धावा, 3 गडी बाद, 3 चेंडू अजूनही शिल्लक. षटकाराचा प्रत्युत्तर देण्यात आलेला आहे गोलंदाज अमोल पाटील यांच्याकडून. प्रेक्षक अजूनही तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेटच्या दर्दी आहेत, क्रिकेट ज्यांच्या नसानसांमध्ये आहे, क्रिकेट ज्यांच्या रक्तामध्ये आहे, जे क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलेले आहेत, ते सर्वजण आज ही स्पर्धा या मध्यरात्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेत असताना तुम्ही बघू शकाल. सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. धावा झाल्या 43, 3 गडी बाद, चेंडू शिल्लक 3. अमोल फुलटॉस आहे, कॅप मध्ये खेळलेत. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक डी मधून वेगाने पहिल्या टप्प्यावरती चेंडूला कव्हर करून फेक करण्यात आले. धाव फक्त मिळते 1. गुड फिल्डिंग डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक एका धावेच्या सहाय्याने धाव फलक 44 44. चेंडू आता फक्त उरलेला आहे 2. कोलवा टप्पा लिफ्ट करण्यात आला. हेलिकॉप्टर हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर हेलिकॉप्टर कनेक्ट झाला नव्हता, लिफ्ट करण्यात आलं नव्हतं चेंडूला. 2 मिनिटात आणि 2 धावफलक पुढे जात असताना 46 46. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक. वळवल्या आडव्या बॅटने गॅप मध्ये स्कोअर लेगला चेंडू भरपूर वेगाने. अनिकेत गुड फिल्डिंग, क्विक ऍक्शन, फेकी स्ट्रायकिंग एंडला धावतोय अल्पेश या ठिकाणी. टप्पा पडल्याबरोबर जास्त टेक ऑफ झाला चेंडू. डाव संपला पहिला. धावा 2 या ठिकाणी जोडण्यात येतील. 3 गडी बाद. अन्वी 11 बोलण्यात मात्र पडा 48 49 लक्ष. हर्ष 11 RM सोनारपाडा समोर. दुसऱ्या डावामध्ये जेव्हा ते बॅटिंग करतील, तिसरी रात्र या स्पर्धेची. मी मात्र रजा घेतो. उद्या पुन्हा एकदा संध्याकाळी नक्कीच तुमच्या समोर असू या स्पर्धेच्या द्वारे. उत्सर्ग आणि घेसर 6:30 वाजता रिपोर्ट करा. वाडेकरने आगासन 7 वाजता. चारही संघांनी दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहा.
सो या ठिकाणी या डावामध्ये आता लक्ष असेल ते 49 आणि याचं धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतील याच बोपर गावातील नवोदित समालोचक सिद्धांत माळी. थँक्यू, धन्यवाद, शुभरात्री. पहिले पैसे तर आमच्या आयोजनचं असं आहे. प्रतिनिधी असेल तर पहिले पैसे जमा करा. कोणी लावीत असेल तो पैसे जमा करा. जर कोणाला पारितोषिक लावायचं असेल आधी कॅश प्राइस जमा करायची आहे अशी राहुल पाटील यांची विनंती आहे. आयोजक राहुल पाटील यांची विनंती आहे. योगेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक येते. आकाश भोईर केसर यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकारांसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल योगेश पाटील यांच्यासाठी. चला सोनारपाडा संघ सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. पहिल्या सत्रामध्ये 48 धावा कुठल्या तर 49 धावांचं आव्हान ठेवलंय. मात्रेपाडा संघानं गावदेवी RM11 सोनारपाडा संघासमोर हर्ष 11 गावदेवी RM11 सोनारपाडा संघासमोर 49 धावांचा लक्ष ठेवलाय. तो म्हणजेच आणवी 11 मात्रेपाडा संघानं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. योगेश म्हात्रे मात्रेपाडा एक्सप्रेस योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्रायकिंग वरती फलंदाज समीर पाटील. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातील गोलंदाज योगेश म्हात्रे स्ट्रायकिंग वरती समीर पाटील 49 धावांचं लक्ष. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती.
पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता समीर पाटीलनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू फेकलाय गोलंदाज योगेश म्हात्रेनं. निर्धाव. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे गावदेवी सोनारपाडा संघाला. पहिला चेंडू फेकलाय निर्धाव गोलंदाज योगेश म्हात्रेनं. समीर पाटील स्ट्रायकिंग वरती. पहिला चेंडू निर्धाव केलाय. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरा चेंडू गोलंदाज योगेश म्हात्रे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला येतो लॉंग ऑनला येतो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षक राजेश म्हात्रेच्या माध्यमातून. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र डावखोरी हाताचा फलंदाज योगेश पाटील स्ट्रायकिंग वरती असेल. योगेश विरोधात योगेश अशी लढत पाहायला मिळेल. एका बाजूनं म्हात्रेपाडा संघाकडून योगेश म्हात्रे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज योगेश पाटील. योगेश विरोधात योगेश. पहिल्या 2 चेंडूवरती एक धाव येत्या. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडू 1 धाव. गोलंदाज योगेश म्हात्रे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन फेकला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला. त्यावर 1 धाव मिळाली. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्रायकिंग वरती फलंदाज योगेश पाटील. पहिला चेंडू क्लेनचा चेंडू होता. खोदून काढला योगेशनं. क्षेत्ररक्षक दूर वगैरे कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. फेकी सुद्धा चांगली आहे या राजेशच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्येला बलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. योगेश पाटील साठी मात्र पारितोषिक येतोय आकाश भोईर घेसर यांच्याकडून. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले तर 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल. चौथा चेंडू पहिल्या षटकातील गोलंदाज योगेश. इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा राजेश येतोय चेंडूवरती. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. स्ट्रायकिंग वरती फेकी आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते योगेश पाटीलला स्वतःची. रनआउटच्या स्वरूपात योगेशला परतावा लागते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होते योगेश. धावसंख्या दाबलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज अमोल पाटील. किंग ट्रॉफीचा मालिकावीर अमोल पाटील नवीन फलंदाज. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या दाबलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. सांघिक यश मिळतंय म्हात्रेपाडा संघाला. अन्वी 11 म्हात्रेपाडा विरोधात हर्ष 11 गावदेवी आर्यम 11 सोनारपाडा या 2 संघांमध्ये. धावसंख्या 4 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंग वरती अमोल पाटील असेल. नवीन आलेला फलंदाज अमोल. आक्रमक फलंदाज हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय बॅकमन ऑफ सोनारपाडा. कारण नेहमीच शेवटच्या क्षणामध्ये येऊन आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत असतो हा फलंदाज. तोच फलंदाज अमोल येतोय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय अमोल.
खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. अमोलनं एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय म्हात्रेपाडा संघाच्या माध्यमातून. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल पाहायला मिळते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. गोलंदाज योगेश म्हात्रे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. स्ट्राईक वरती फलंदाज समीर पाटील. शेवटचा चेंडू शॉर्ट टॉप लाईन चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. कोणती चुकी होणार नाहीये. समीर पाटीलच्या स्वरूपात मोठा आदरा बसतोय सोनारपाडा संघाला. समीर पाटीलच्या स्वरूपात दुसरा झटका लागतो. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते ती म्हणजेच फक्त आणि फक्त 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हर्ष 11 गावदेवी, RM 11 सोनारपाडा या संघाच्या 49 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 5 धावा कुठल्यात. आता मात्र येणारे 18 चेंडू 44 धावांची गरज. 18 चेंडू 44 धावांची गरज सोनारपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक गोलंदाज राजेश. पहिला चेंडू वेगवान. दाद मागितली जाते पंचांकडे. दाद मात्र पेटाळून लावतायत पंच. पहिला चेंडू निर्धा फेकला गोलंदाज राजेशनं. इथे मात्र जबरदस्त फटका अमोलच्या बॅट मधनं. बिग हिट केलाय. फेकून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर. चेंडू सीमा बार. बिग हिट षटकार. षटकार येतोय अमोलच्या बॅट मधनं. षटकारानं धावसंख्या डबल वरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या 11 धावा. समीकरण आता मात्र घेणारे 16 चेंडू 44 धावांची गरज. 16 चेंडू 38 धावांची गरज. षटकार येतोय दुसऱ्या चेंडूवरती. राजेशच्या पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर षटकार आलाय. 16 चेंडू 38 धावांची अद्यापही गरज आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. गोलंदाज जज करतोय. कोणती चुकी होणार नाही. राजेशच्या माध्यमातून मोठा झटका बसतोय अमोलच्या स्वरूपात सोनारपाडा संघाला. डीजे अमोलच्या स्वरूपात तिसरा झटका लागलाय. हर्ष 11 गावदेवी, RM 11 सोनारपाडा संघाला. षटकारानंतर जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते राजेशचं. अमोलच्या स्वरूपात मोठा झटका बसलाय तो म्हणजेच
सोनारपाडा संघाला आता मात्र समीकरण येणारे 15 चेंडू 38 धावांची अद्यापही गरज आहे. आता मात्र अमर येतोय. अमोलची जागा भरून काढण्यासाठी अमर ठाकूर बाहुबली. ते मात्र दाद मागितली जाते पंचांकडे. एक धाव मात्र पूर्ण केली जाते लेग बाटच्या माध्यमातून. दाद मागितली होती, हलकासा अपील केला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव लेग बाटच्या माध्यमातून येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती पाहायला मिळते 12 धावा. 14 चेंडू अद्यापही 37 धावांची गरज असेल. गोलंदाजी मात्र चांगली होत्या म्हात्रेपाडा संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी केली राजेशनं. 10 चेंडूंवरती 28 धावा कुठल्या. गोलंदाजी करत असताना आता मात्र चांगली कामगिरी करतोय. अष्टपैलू भूमिका पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दाद मागितली जाते पंचांकडे. दाद उचलून धरली दत्ता ठाकूरच्या स्वरूपात. चौथा झटका बसलाय सोनारपाडा संघाला. फलंदाज बार होतोय दत्ताच्या स्वरूपात. चौथा झटकाला बसलाय. या षटकामध्ये 2 झटके दिलेत राजेशनं. 12 या धावसंख्येवरती चौथा झटका बसलाय. नवीन फलंदाज सिद्धेश पाटील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील धावसंख्या डबलकावरती 12 धावा. 13 चेंडू 37 धावांची गरज आहे. अद्यापही अमर ठाकूर सिद्धेश पाटील मैदानात आहेत. काही होऊ शकते या सामन्यामध्ये कारण दोघांमध्ये क्षमता आहे षटकार चौकार ठोकण्याची. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सिद्धेशनं, नकार दिला स्ट्रायकॅनवरती अमरनं. षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते 13 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात RM11 सोनारपाडा संघाच्या. चला स्पीड अप करा म्हात्रेपाडा संघ. स्पीड अप करा. अरविंद वत्रे काका पुरस्कृत हर्ष 11 सोनारपाडा संघ पाहायला मिळते. बारा चेंडू अद्यापही 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते अल्पेश म्हात्रे. बारा चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय अल्पेश म्हात्रे, हिटमॅन ऑफ म्हात्रेपाडा. पहिला चेंडू सिद्धेशसाठी शॉर्टपुट चेंडू भिरकावून दिला सिद्धेशच्या बॅट मधनं. बिग हिट केलाय चेंडूला, फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार इथं पहिल्या चेंडूवरती. तिसऱ्या षटकाच्या सिद्धेशच्या बॅट मधनं समीकरण बदलतोय. समीकरण घेणारे 11 चेंडू अद्यापही 30 धावांची गरज. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन फेकला गोलंदाज अल्पेशनं, त्याच्यावरती षटकार आलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा केलाय चेंडूला. फाईन लेगला क्लिअर करत चेंडू दणदण करत सीमा पार जातोय. सिद्धेशच्या बॅट मधनं येतोय हा चौकार.
धन्यवाद डीजे. एक चौकार एक षटकार आलाय. या सिद्धेशच्या बॅटमधनं समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 10 चेंडू 26 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावांची गरज होती. 2 चेंडू वरती 10 धावा आल्यात. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते सिद्धेशच्या माध्यमातनं. 10 चेंडू 26 धावांची गरज. इथे मात्र दाद मागितली होती पंचांकडे. शरीरयष्टीवरती आदळणारा चेंडू दाद मागितली होती पंचांकडे. एक धाव येते. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच कोण करतायत. एक धाव येते लेग बायच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या बल्कावरती पाहायला मिळते 24 धावा. 9 चेंडू अद्यापही 25 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाहुबली अमर ठाकूर. इथे मात्र यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो योगेश चेंडूवरती. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या बल्कावरती 25 धावा. समीकरण येणारे 8 चेंडू 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 धावांची गरज. ते मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सिद्धेशनं. दाल मागली होते पंचांकडे वाईटची. वरती वरून निघून जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती 7 चेंडू. आता मात्र येणारे 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. कमबॅक करण्यात येतोय गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून. 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्यानंतर पुढील 3 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज अल्पेशनं. 7 चेंडू अद्यापही 24 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती फलंदाज सिद्धेश पाटील. सिद्धेश पाटीलनं अशा पल्लवित केल्यात. फेकून दिला चेंडूला. पाहायचंय मिस टाइम शॉट की प्रॉपर टाइम. मिस टाइम शॉट आणि इथे मात्र झेल स्वीकारलाय राजेशनं आणि परतावा लागेल सिद्धेशला. डीजे श्रीधर येतात. नवीन फलंदाज सिद्धेशची जागा भरून काढण्यासाठी श्रीधर येतात. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सिद्धेशनं. त्या प्रयत्नामध्ये तर कॅमेरामॅन निलेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त क्षण टिपताना आपल्या कॅमेऱ्यामध्ये निलेश पाटील. नवीन फलंदाज श्रीधर येत आहेत. आता मात्र समीकरण येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्राइक वरती असतील अमर ठाकूर. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर स्ट्राइक वरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे अजय. 6 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्राइक वरती अमर ठाकूर. धम्माक आहे कुवत आहे अमर ठाकूर कडे या धावा कुटण्याची. पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जमिनीला घासत पुसत मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 26 धावा. येणारे 5 चेंडू 23 धावांची गरज. स्ट्राइक वरती फलंदाज श्रीधर म्हात्रे. दुसरा चेंडू 5 चेंडू फुल्लोर लेनचा चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. कोणताही खेळाडू जवळपास नाहीये. चेंडू सीमा पार जातोय. येतोय चौकार श्रीधरच्या बॅटमधनं आणि इथे मात्र रेफरल केला जातोय थर्ड अंपायर साठी. थर्ड अंपायर मागितलं जातंय भीमर साठी. सोनारपाडा संघाकडून टीम रिव्ह्यू घेण्यात येतोय. पाहायचंय आमचे तिसरे पंच सुभाष पाटील.
तर नो चेंडू नाहीये, फेअर डिलिव्हरी. चौकार येते, चौकाराच्या मदतीनं धाव संख्या बलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच धावसंख्या 30 धावा. 19 धावांची गरज असेल. 4 चेंडू शिल्लक असतील. 19 धावांची गरज. स्ट्रायक वरती श्रीधर. 4 चेंडू, 19 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवे येते, स्क्वेअर लेगला येतोय. एका टप्प्यावर चेंडू क्षेत्ररक्षक अल्पेशच्या हातामध्ये जातोय, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र येणारे 3 चेंडू, 18 धावांची गरज. स्ट्रायक वरती ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अजय म्हात्रे. 3 चेंडू, 18 धावांची गरज. स्ट्रायक वरती फलंदाज अमर ठाकूर. या चेंडूवरती या सामन्याचं भवितव्य असेल. पाहायचंय अमर ठाकूर षटकार ठोकेल की नाही. 3 चेंडू, 18 धावांची गरज. इथे मात्र जबरदस्त फटका अमरच्या बॅट मधनं. बिग हिट केलाय, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. चेंडू, 12 धावांची गरज. 3 चेंडू, 18 धावांची गरज असताना षटकार आला अमर ठाकूरच्या बॅट मधनं. आता पाहायचंय 2 चेंडू, 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू वरती 2 षटकार ठोकून विजय प्राप्त करेल का अमर ठाकूर, की त्याला रोखेल अजय म्हात्रे पाडा विरोधात सोनारपाडा अशी लढत. 2 चेंडू, 12 धावांची गरज. 2 चेंडू, 12 धावांची गरज. 2 चेंडू, 12 धावांची गरज. स्ट्रायक वरती अमर ठाकूर. 3 चेंडू 18 धावांची गरज होती. षटकार आलाय अमरच्या बॅट मधनं. 2 चेंडू, 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय. फुल लाईनचा चेंडू भिडकावून दिलाय. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज होते बाद अमर ठाकूरच्या स्वरूपात. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. पंचांनी घेतलाय का रिव्ह्यू? पंचांकडून इथे मात्र रेफर करण्यात येते थर्ड अंपायरला रेस्ट हाईट साठी. सर्वांनी मागे बसायचं आहे. आमचे तिसरे पंच सुभाष पाटील आणि कमिटी मेंबर डॅनी पाटील इथे मात्र डिसिजन देतील.
तर फेअर डिलिव्हरी. फलंदाज होतोय बाद अमर ठाकूर. आता मात्र समीकरण 1 चेंडू 12 धावांची गरज. एखादा चमत्कार इथे मात्र पुन्हा एकदा वापसी करून देईल सोनारपाडा संघाला. एखादा 9 चेंडू वापसी करून देऊ शकतो सोनारपाडा संघाला. 1 चेंडू 12 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक असेल पण एखादा चमत्कार एक चेंडू 12 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज श्रीधर म्हात्रे, गोलंदाज अजय म्हात्रे. शेवटचा चेंडू 12 धावांची गरज. इथे मात्र श्रीधरच्या बॅट मधनं बिग हिट केला. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा बाहेर. येतोय षटकार. सामना जिंकला इथे मात्र म्हात्रेपाडा संघानं 5 धावेने हा सामना जिंकलाय. कारण 1 चेंडू 12 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय श्रीधरच्या बॅट मधनं. तर मी आमचे जनरेटर ऑपरेटरला विनंती करतोय की आमच्या डाव्या बाजूतील फ्लड लाईट बंद करायचे आहेत. कांबालपाडाचे मोबिन यांना मी विनंती करतो